मी जे साक्ष ऐकली, कोलगेट कोलगेट ब्रदर, एकदा जे आता तुमची जी कोलगेट सकाळी उठल्यावर तुम्ही वापरता, पेस्ट वापरता, ते सकाळी त्यांच्या पालकाकडे गेले. ते म्हटले की आम्ही बिझनेस चालू करतो, पाळक साहेब व्यवसाय चालू करणार आहेत, आमच्यासाठी प्रार्थना करा. ते म्हटले कुठला व्यवसाय करणार आहे? ते म्हटले की आम्ही दंतमंजन घरोघरी जाऊन विकणार आहे. मग त्यांच्या पालकाने त्यांना कानमंत्र दिला, तुम्ही व्यवसाय करा, किती पण तुमचं उत्पन्न तुम्हाला मिळेल, त्यातला 10वा भाग तुम्ही देवाच्या घराकडे आणा, देव तुम्हाला समृद्ध करेल. आणि मग कोलगेट ब्रदर्स ते दोघं आले आणि मग त्याने काय केलं तर त्या प्रार्थना करून घेतली आणि मग घरोघरी जाऊन ते दंतमंजन विकायला लागले. मग त्यांना चांगला प्रॉफिट व्हायला लागला. मग 10वा भाग त्यांनी काढायला सुरुवात केली. मग पेस्ट बनवल्या, मग मोठी कंपनी काढली आणि ती कंपनी मोठ्या प्रमाणात चालायला लागली. मग ते म्हणले आता आम्ही 20% देणार देवाला. मग त्यांनी 30%, मग 40%, आणि आता तर मी ऐकलं 90% भाग ते देवाला देतात आणि 10% स्वतःसाठी ठेवतात. आणि अमेरिकेमधली स्टेट एम्पायर मधली जी स्टेट एम्पायर समोर सगळ्यात मोठी कोलगेट ब्रदरची बिल्डिंग आहे आणि ते मोठं टॉवर त्यांनी बांधलं. कारण काय याचं, ह्यांनी देवाच्या शब्दाला किंमत दिली. आकाशातल्या पाखरांकडे